नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. श्री अजित पवार गटाच्या बाजूनं केंद्रीय निवडणूक आयोगासमोर त्यांचं जे काही म्हणणं आहे ते म्हणणं मांडून झालेलं आहे आणि आता श्री शरद पवार गटाच्या बाजूनं त्यांचे वकील हे त्यांच्यासाठी काही मुदत वाढवून मागतायत. जशी जशी ही सुनावणी पुढे जाईल ना तसे तसे खूप नवे मुद्दे आणि जुन्याच म्हणजे सादिक अली प्रकरण असेल किंवा श्री उद्धव ठाकरे यांच्या संदर्भातलं जे जजमेंट आहे ज्याला लँडमार्क वगैरे म्हणतात, तर ह्याचाच आधार घेऊन कशा पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी आपल्यासमोर येतात असं दिसेल. दोन अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर केले. दोन्ही बाजूनी एकमेकांच्या वरती कुरघोडी करण्याचा प्रयत्न झाला आणि दोघांच्याही बाजूनं अशी गोष्ट सांगितली गेली आहे की जसं बहुसंख्य आमदारांचा आम्हाला पाठिंबा आहे आणि केवळ आमदार म्हणजेच पक्ष नव्हे, अशा आर्ग्युमेंटमध्ये ठीक आहे तुमच्याकडे बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा आहे तर त्यांची नावं जाहीर करा असं श्री शरद पवार गटाच्या वतीनं अजित पवार यांना विचारलं गेलेलं आहे. आणि हे खरं आहे की अजित पवार गटाच्या बाजूनं आमदारांची नावं अद्याप जाहीर झालेली नाहीत अधिकृतपणे. तसंच श्री शरद पवार यांच्याबद्दल अजित पवार यांनी आक्षेप घेतला आहे की जसं ते कुटुंब चालवत होते तशा पद्धतीनंच पक्ष त्यांनी चालवला आणि त्यांची दिल्लीच्या दिल्लीच्या मैदानावरती झालेली जी निवड आहे ती निवडच मुळात बेकायदेशीर आहे आणि ती बेकायदेशीर असल्यामुळं तिथून पुढे ज्या काही गोष्टी घडल्या पक्षांतर्गत त्याही सगळ्या बेकायदेशीर आहेत. म्हणजे दोघांनी एकमेकांच्या विरोधामध्ये असे डाव टाकलेले आहेत की ज्या डावात एकतर त्यांना बहुसंख्य आमदार आहेत तर ते आमदार सांगावे लागतील, कारण इथे महाराष्ट्राच्या परसेप्शन बिल्डिंगमध्ये त्यांना खूप त्याचा उपयोग होईल. कारण शरद पवार यांच्या बाजूनं जी काही सहानुभूती आहे असं चित्र आहे त्याच्यामध्ये अजूनही आमदार म्हणजे आधी पुण्याचंच उदाहरण बघा की पुण्यातले सुद्धा आमदार हे श्री अजित पवार यांच्या आजूबाजूला आहेत असं काही चित्र दिसत नाही. म्हणजे असतीलही ते त्यांच्याबरोबर पण प्रत्यक्षात सार्वजनिक वावरामध्ये ते नाही आहेत. अजूनही अजित पवार गटाच्या बाजूनं हे आमदार आमच्या बरोबर आहेत. म्हणजे पहिलं शरद पवारांच्या विरोधातलं बंड झाल्यानंतर अजित पवार यांनी जे भाषण केलं बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये तिथं ते होतं, तिथं ते आमदार उपस्थित होते. पण नेमके आमदार किती आणि त्या आमदारांचं जी यादी आहे ती यादी अधिकृतपणे एवढंच काय दोन्ही पक्षाच्या वतीनं ज्या निवडणूक आयोगासमोरच्या याचिका दाखल झाल्या आहेत म्हणजे दावे आणि प्रतिदावे त्याचेही तपशील अद्याप मिळालेले नाही आहेत माध्यमांना. जे एरवी उद्धव ठाकरे यांच्या विरोधातल्या गटाची एकमेकांच्या विरोधात ज्या वेळेला तक्रार सुरू होती त्यावेळेला ते दिसत होतं. तसंच शरद पवार यांच्या बाजूनं जो मुद्दा मांडला गेला त्याला काउंटर म्हणून अजित पवार गटाच्या बाजूने म्हणतायत की पक्ष भलेही तुमचा असेल पण पक्षात तुम्ही ज्या काही नियुक्त्या केल्यात स्वतःसहित त्या सगळ्या बेकायदेशीर आहेत आणि याला कायद्याचा आधार यासाठी त्यांना घ्यावा लागणार आहे की तेच पुन्हा जे आधीच्या मधल्या वेळेत आपण सांगितलं की निवडणूक आयोगाला पक्ष भलेही कोण्या एका कुटुंबाच्या मालकीचं असेल जे प्रादेशिक पक्षामध्ये बहुसंख्यानं दिसतं त्याची सगळी उदाहरणं तुमच्या डोळ्यासमोर आहेत, पण त्यांना पक्ष हा लोकशाही पद्धतीनं चालावा असं अपेक्षित आहे. म्हणजे पक्षात जिल्हा, राज्य, युनियन टेरिटरी जे विशिष्ट अशी ठिकाणं असतील तिथे आणि केंद्रीय पातळीवरती सुद्धा निवडणुका व्हाव्यात असं अपेक्षित आहे. आणि आता अजित पवार गट हे सिद्ध करू इच्छितोय की लाल कटोरा स्टेडियमवरती दिल्लीमध्ये जे शरद पवार यांच्या निवडीसाठीचं जे काही घडलं ते मुळात तसं नव्हतं. तिथे शरद पवार यांनी स्वतःचीच नियुक्ती करून घेतली आणि त्याला इतरांनी पाठिंबा दिला. आता प्रश्न खरं तर असा आहे की ज्या वेळेला शरद पवार यांनी राजीनामा दिला त्यानंतर हीच ती सगळी मंडळी होती की तुम्ही राजीनामा परत घ्या, तुम्हीच अध्यक्ष म्हणून कायम राहात. तोच त्यांचा एकमताचा ठराव होता, तो पब्लिक डोमेनमध्ये अलीकडचाच. त्याशिवाय आत्तापर्यंतच्या वाटचालीमध्ये शरद पवार यांच्याबद्दल कोणीही जाहीरपणे आक्षेप घेतलेले नव्हते. पण आता निवडणूक आयोगासमोर पक्ष कोणाचा आहे हे सिद्ध करायचं आहे आणि म्हणून आज दोन्ही पक्षाच्या वतीनं खूप सारी तयारी झालेली आहे असं दिसतंय. आणि म्हणूनच मी म्हटलं की जसं जसं काळ पुढे सरकेल तसं तसं अनेक गोष्टी आपल्याला दिसतील. आता आज काय घडलं, आमदार गेले म्हणजे पक्ष गेला असं म्हणणं चुकीचं आहे असं शरद पवार गटाच्या वतीनं म्हटलं. आणि जे सर्वोच्च न्यायालयाचं एक निरीक्षण आहे की पक्ष आणि विधिमंडळातला पक्ष आणि म्हणजे आमदारांची संख्या आणि विधिमंडळाबाहेरचा पक्ष ह्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे काही निरीक्षण आहे, बहुतेक त्याचाच आधार इथं घेतला गेला असावा. आमदार जाणे हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. बहुसंख्य लोक आमच्याकडे आहेत, पक्षात कोणतीही फूट पडलेली नाही, आमचा केवळ एक गट बाहेर पडलेला आहे असं शरद पवार गट सातत्यानं म्हणतं. हे अगदी अजित पवार यांनी जाहीर भाषण केल्यानंतरच्या आणि त्यांच्या त्या गुप्त उघड बैठका झाल्यानंतर सुद्धा या क्षणापर्यंत शरद पवार गटाच्या वतीनं गट एक बाहेर पडला असं का म्हटलं जात होतं, तर मूळचा गट हा पक्षावरती दावा करतो आहे आणि तो त्यांना मान्य करायचा नव्हता.
ती जी स्ट्रॅटर्जी होती ती आता निवडणूक आयोगामध्ये आपल्याला दिसते. त्यात बहुसंख्य जणांनी वेगवेगळ्या पद्धतीचे अनुमान मांडले आणि त्यातनं शरद पवार आणि अजित पवार हे एकच आहेत आणि तेच महाराष्ट्राला झुलवत आहेत असं दाखवलं. जे तेव्हाही आपण म्हटलं ते तसं ते नाहीये. आणि आता निवडणूक आयोगासमोर हा मुद्दा पुढे गेल्यानंतर आपल्या लक्षात येतं की तो गट आहे असं म्हणणं का भाग होतं. जर तो गट नाहीये तर मग तो जर पक्ष आहे मूळचा तर प्रश्नच मिटला होता. किंवा पक्षाची जे ध्येय धोरण आहेत ती ध्येय धोरणं न मानणारा भाग बाहेर पडला असं त्यांना सांगणं भाग होतं, ते त्यांनी सांगितलं. सो पहिला मुद्दा तोच गेला. अजित पवार गटाने आपल्याकडे बहुसंख्य आमदार असल्याचा दावा केलाय पण त्यांची नावं त्यांनी अद्याप जाहीर केलेली नाहीत. त्यामुळे आयोगाने त्यांनी सांगितलेला आकडा तपासून पाहावा हा एक मोठा दावा निवडणूक आयोगामध्ये श्री शरद पवार गटाच्या वतीनं केला. पक्षांतर्गत निवडीवेळी कुणीही आक्षेप घेतला नव्हता ही बाब त्यांनी लक्षात आणून दिली. आणि हा मुद्दा मी आज तुम्हाला सांगतो जरा तपशिलात, की ज्या वेळेला राष्ट्रीय अध्यक्षपदी श्री शरद पवारांची निवड झाली दिल्लीच्या त्या मैदानात, त्याचे व्हिडिओ क्लिप्स राष्ट्रवादी काँग्रेसच्या मूळच्या गटाकडे म्हणजे शरद पवार गटाकडे आहेत आणि ते येणाऱ्या काही दिवसामध्ये निवडणूक आयोगासमोर मांडू शकतात. तो त्यांचा एक महत्वाचा डिफेन्स असणार आहे. कारण ज्यावेळेला शरद पवारांची निवड झाली त्यावेळेला ती हात उंचावून वगैरे केली गेली असण्याची दाट शक्यता आहे आणि तो पुरावा म्हणून निवडणूक आयोगाकडे मांडला जाईल. कारण पक्षांतर्गत निवडणुका कुठल्याच प्रादेशिक राजकीय पक्षामध्ये होत नाहीत, अगदी राष्ट्रीय पक्षामध्ये सुद्धा होत नाहीत, भारतीय जनता पार्टीमध्ये पण होत नाहीत. म्हणजे बॅलेट पेपर आलेत वगैरे असं जे काही होतं ते व्हिडिओ कॅमेऱ्याच्या अंतर्गत निवडणुका झाल्या असं दाखवलं जातं. ह्या केसमध्ये प्रत्यक्ष मैदानावरती ती निवड झालेली असल्यामुळं त्या व्हिडिओ क्लिप्स अवेलेबल आहेत. तुम्ही युट्यूबला सर्च केलं तर त्यावेळेला श्री शरद पवारांचं भाषण पण उपलब्ध आहे. हे भाषण ती क्लिप ही निवडणूक आयोगासमोर शरद पवार गटाच्या वतीनं मांडली जाऊ शकते. अभिषेक मनु संघवी यांनी आज शरद पवार गटाच्या वतीनं युक्तिवाद केला. आता अजित पवार गटानं बहुतेक याचा अंदाज त्यांना आलेला आहे की काय होऊ शकतं. त्यामुळे त्यांनी असं म्हटलं की शरद पवार यांच्या अध्यक्षपदाची झालेली निवडच मुळात चुकीची आहे, थोडक्यात ती बेकायदेशीर आहे. आणि ती एकदा अध्यक्षाची निवड बेकायदेशीर ठरवली की मग पुढच्या ज्या निवडणुका आहेत म्हणजे श्री जयंत पाटील यांची प्रदेश अध्यक्ष म्हणून त्यांना जे एक्सटेन्शन मिळालेलं आहे ते एक्सटेन्शन पण बेकायदेशीर ठरतं. कायद्याच्या चौकटीत आज त्यांनी काय म्हटलं, शरद पवार यांच्या अध्यक्षपदावर नियुक्ती निवडणुकीद्वारे झालेली नाही. निवडून न येता एक व्यक्ती पदाधिकाऱ्यांची नेमणूक करत होता, हे योग्य आहे का? आणि हे यासाठी अजित पवार यांना करावं लागेल, जर त्यांना पक्ष हवा आहे तर हे सिद्ध करावं लागेल की निवडणूक आयोगाला जी पक्षांतर्गत लोकशाही अपेक्षित आहे ती लोकशाही जसं शिवसेनेच्या श्री उद्धव ठाकरे यांनी ती पाळली नाही. कारण उद्धव ठाकरे यांच्यावरती मुख्य आक्षेप जो निवडणूक आयोगाने मान्य केला तो असा आहे की 2018 साली त्यांनी घटनेमध्ये जे बदल केले त्यानंतर स्वतःकडे सर्वाधिकार घेतले त्या एका आधारावरती आणि मग ट्रिपल टेस्ट जी झाली वगैरे त्यातल्या आमदारांचे खासदारांची आकडेवारी आणि त्यांना मिळालेल्या मताची आकडेवारी अशी जी आकडेवारी मान्य करून उद्धव ठाकरे यांचा पक्ष काढून घेतला. तसं अजित पवार यांना शरद पवार यांच्याबद्दल करावं लागेल. म्हणजे किती ट्विस्ट आहे बघा. कालपर्यंत जे एकमेकांचे सहकारी होते, एकमेकांच्या प्रत्येक निर्णयात वाटेकरी आणि पाठिंबा दर्शवत होते, तेच आज म्हणतायत की काकांची निवड अध्यक्ष म्हणून जी झालेली आहे, जे की स्वतः संस्थापक अध्यक्ष आहेत, ते त्यांची निवड ही बेकायदेशीर आहे. आणि मग त्यांची निवडच बेकायदेशीर असल्यामुळं पुढच्या सगळ्या गोष्टी ह्या आपोआप ठरतात. मग त्यांची नियुक्ती वैध कशी म्हणता येईल असा सवाल अजित पवार गटाचे मनिंदर सिंग यांनी तो उपस्थित केला. आणि पी ए संगमा यांच्या प्रकरणाचाही दाखला यावेळेला देण्यात आला. श्री शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अनवर या तिघांनी बाहेर पडून काँग्रेसमधनं राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. पण ज्यावेळेला पी ए संगमा आणि शरद पवार यांच्यामध्ये मतभेद झाले तेव्हाही निवडणूक आयोगासमोर राष्ट्रवादी काँग्रेसची पक्ष कोणाचा आणि चिन्ह कोणाचं यासाठीची लढाई झाली. महाराष्ट्रातल्या बहुसंख्य प्रेक्षकांना याची कल्पना नसेल पण त्याचं जजमेंट निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरती आहे आणि त्याचाच त्यांनी दाखला दिलाय. आम्ही सादर केलेल्या दस्तावेजांची तपासणी करा, शपथपत्रांची पडताळणी करा, आमच्या कागदपत्रामध्ये कोणतीही चूक नाही. कारण अजित पवार यांच्यावरती आक्षेप काय घेतला होता की मयत असलेल्या लोकांचे किंवा 1000 किलोमीटर दूर अंतरावरती राहणाऱ्या मंडळींची तिसऱ्याच ठिकाणी शपथपत्र घेतलीत. पण आज अजित पवार गटाने असं म्हटलं की तुम्ही आमची पण सगळी शपथपत्र एकदा तपासून बघा. आणि नीरज कौल यांनी म्हणजे वकील नीरज कौल यांनी सांगितलं की शरद पवार गटाला यापूर्वी 4 वेळा संधी दिलेली होती की तुम्ही कागदपत्र तपासा. म्हणजे इथं घाई कोणाला झाली बघा. शरद पवार गटांच्या वतीनं आता वेळ वाढवून घेतली आहे, पण अजित पवार गटाचं असं म्हणणं आहे की नाही आता वेळ वाढवून देऊ नका, लवकरात लवकर निकाल द्या. कारण शरद पवार गटाला यापूर्वी 4 वेळेला वेळ वाढवून दिली होती. आता मला वाटतं हेही पहिल्यांदा महाराष्ट्रासमोर आले की शरद पवार गटाच्या विरोधामध्ये ज्या काही नोटिसा निवडणूक आयोगाने इश्यू केल्या असतील तर त्याला 1-2 नाही 4 वेळेला एक्सटेन्शन मिळालेलं आहे. त्यामुळे निवडणूक आयोगानं पक्षातील फुटीवर चर्चा करून निर्णय घ्यावा.
अजित पवार गटाचं असं म्हणणं आहे की पक्षात फूट आहे, शरद पवार गटाचं असं म्हणणं आहे की पक्षात फूट नाही, एक गट पक्षाच्या ध्येय धोरणाच्या विरोधामध्ये जाऊन बाहेर गेला. पक्षात फूट पडल्यानंतर पक्ष कोण असा प्रश्न उपस्थित झालाय. आमच्याकडे विधिमंडळातलं बहुमत आहे, 1.5 लाखापेक्षा जास्त शपथपत्र आमच्याकडे आहेत. अजित पवार गटाच्या वतीनं 1.5 लाख शपथपत्र तर श्री शरद पवार गटाच्या वतीनं 45,000 शपथपत्र निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आलेली आहेत आणि म्हणून या दोन्हीचा सारासार विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा असं श्री अजित पवार गटाचं म्हणणं आहे. पुढे जाऊन ते असं म्हणतात की महाराष्ट्रातील 53 पैकी 42 आमच्याकडे आहेत आमदार, नागालँडचे 7 आमदारही आमच्यासोबत आहेत. आता ते 7 आमदार शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांच्याकडे का गेले याची एक व्यवस्थित सविस्तर आपण त्याच आमदारांची मुलाखत घेऊन एक मधली ओळ केलेली आहे, तीही तुम्ही बघा. राजकारण कशा अर्थाने वेगवेगळे पदर घेऊन पुढे जात असतं, कारण त्यात अनेक प्रश्न मी असे विचारले होते की ज्या प्रश्नातनं मधला अर्थ तुमच्या लगेच लक्षात येईल. या प्रकरणी मग त्यांनी पुन्हा शिवसेना म्हणजे अजित पवार गट हे वारंवार सादिक अली प्रकरण आणि नुकतंच उद्धव ठाकरे यांच्या विरोधात गेलेलं जे निकालपत्र आहे निवडणूक आयोगाचं त्याचा दाखला देत आहेत. राज्यासह देशभरातील पदाधिकारी आमच्या सोबत आहेत असं श्री अजित पवार गट म्हणतोय. सादिक अली जे जजमेंट आहे त्याचा दाखला दिला जातोय. शरद पवारांनी सर्व नियम पायदळी तुडवले आहेत. म्हणजे काकावरती पुतण्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी आजवर जे पक्ष चालवला त्याच्यात मुख्य भाग असा की त्यांनी जसं कुटुंब चालवलं, आता याचे किती अर्थ होतात बघा, जसं कुटुंब चालवलं तसंच पक्ष चालवला आणि त्यांनी आपल्या मर्जीप्रमाणे पक्ष चालवले असल्यामुळे त्याच्यात लोकशाही नाहीये पक्षामध्ये असं त्यांना सूचित करायचं. आता इथे श्री अजित पवार आणि शरद पवार हे काका पुतणे आहेत. याहीपेक्षा मोठा कॉन्टेक्स्ट काय आहे की एक राजकीय पक्ष हा लोकशाही मार्गाने चालवणं अपेक्षित असताना ते चालवलं नाही. हे सिद्ध त्यांना यासाठी करायचंय, काका पुतण्याच्या नात्यापेक्षा पुढचं पक्ष घटनेनुसार चालायला हवा आणि निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार चालायला हवा. तो चालत नव्हता हे सिद्ध करणं ही अजित पवार यांची गरज आहे, कारण त्याच्याशिवाय त्यांना पक्षावरती दावा करता येणार नाही. एकदा का शरद पवार यांची निवड अवैध ठरवली की मग पुढच्या सगळ्या गोष्टी अवैध ठरतात आणि अजित पवार गटांकडे बहुसंख्याक काय जे असेल बहुमत त्याच्या आधारावरती जसं एकनाथ शिंदे यांच्याबद्दल झालं तसं ते त्यांच्याकडं पक्षाची कमान जाऊ शकते. आत्ताच सकाळी बातमी आली की त्यांची एक राष्ट्रीय कार्यकारिणी पण बनलेली आहे आणि त्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या नियुक्त्या पण झाल्यात. आपण ऐकलं पण होतं आणि ते स्वतःच शरद पवारांनी पण त्यांच्या सहकार्याने जाहीर केलं की श्री शरद पवार यांच्या जागी अजित पवार यांची निवड झालेली आहे राष्ट्रीय कार्यकारिणीवरती. पक्षात लोकशाही नसल्याचा युक्तिवाद अजित पवार गटाने केला. शरद पवार गटाचे वकील देवदत्त कामत आणि अभिषेक मनु संघवी हे निवडणूक आयोगामध्ये दाखल झाले होते आणि मग त्यांनी जे शरद पवार घर चालवल्याप्रमाणे पक्ष चालवतायत, पक्षात लोकशाहीचा अभाव आहे असा जो मोठा दावा केलेला आहे त्याला ते प्रतिवाद करतील. त्यांनी तो वेळही मागून घेतलेला आहे. पक्षाची घटना व कायद्यानुसार निर्णय झालेला नाही. 40 पानांची राष्ट्रवादी काँग्रेसची घटना ही निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरती उपलब्ध आहे, जरूर बघा. कारण एखाद्या राजकीय पक्षाची घटना जसं आपण एखाद्या सोसायटीमध्ये घराच्या राहतो जिथं जसं मॉडेल ऍक्ट आणतो तसाच कोणीतरी बाजारातनं तो मॉडेल ऍक्ट विकत आणतं, त्याच्यावरती सभासद सह्या करतात आणि ते सबमिट केलं जातं. बहुतेक प्रादेशिक राजकीय पक्षाबद्दल हे असं झालेलं आहे आणि आता त्यामुळेच त्या घटना फार महत्वाच्या ठरतात की घटनेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवड कुणाची कशी होणार, कसे उमेदवार असतील, मतदान कसं होईल याबद्दलचे सगळे तपशील आहेत. ते तपशील वाचले की ह्या सगळ्या ज्या खाचाखोचा आहेत त्या आपल्याला लक्षात येतील. अजित पवार गटाने असं प्रश्नचिन्ह निर्माण केल्यानंतर मग त्यांनी काही गोष्टी आपल्या समर्थनात पण सांगितल्या की प्रफुल्ल पटेल यांच्या सहीनं सर्व निवडणुका झालेल्या आहेत, त्यांच्या नेमणुकात व कागदपत्रात कुठलीही चूक झालेली नाही अजित पवार गट म्हणतोय. फक्त अजित पवार यांची जशी निवड झाली राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून ती कशी निवड झाली त्याचेही तपशील महाराष्ट्रासमोर नाही आहेत. समजा शरद पवार यांची निवड ही बेकायदेशीर आहे असं तुम्ही म्हणताय तर श्री अजित पवार यांची निवड तरी कुठे कायदेशीर होती असं जर निवडणूक आयोगामध्ये पुढे शरद पवार गटाने विचारलं तर तेही आश्चर्य वाटणार नाही, कारण त्याचेही तपशील आपल्याकडे नाहीयेत. शरद पवार घर चालवतात तसा पक्ष चालवण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली असून आमचाच गट खरा पक्ष आहे. बाय द वे पहिल्या 2 दिवसामध्ये अजित पवार गटाला स्वतःचा आर्ग्युमेंट करण्याची संधी दिलेली आहे. काही प्रेक्षकांच्या मते आम्ही जे म्हणत आहोत ते फक्त अजित पवारांची बाजू आहे असं अजिबात नाही आहे. अजित पवारांची बाजू सध्या निवडणूक आयोगासमोर मांडली जात आहे. जशी शरद पवारांची बाजू येईल तसं आपल्याला ते कळेलच. आता ह्या सगळ्यातला जो घटनाक्रम आहे ना तोही फार महत्वाचा आहे. बघा 30 जूनला अजित पवार गटानं पक्षाध्यक्ष पदावरती दावा करणारं पत्र निवडणूक आयोगाला दिलं. त्यासोबतच अजित पवार यांची स्वतःचीच राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड त्यांनी करून घेतली. 5 जुलैला अजित पवार गटानं पक्षाध्यक्षपदी बहुमतानं अजित पवार यांची निवड करण्याचा ठराव केला आणि आमदारांची शपथपत्र निवडणूक आयोगात सादर केली. आता त्या आमदारांची शपथपत्र जी आहेत त्याच्यात इतक्या थेरीज आहेत
की ती बनावट आहे, काहींचं असं म्हणणं आहे की त्यांना न माहिती होऊ देतात सह्या केलेल्या आहेत, तर अजित पवार गटाचं असं म्हणणं आहे की नाही असं अजिबात नाही, त्यांनी ते विचारपूर्वकच केलेलं आहे. तर आता याच्यात शरद पवार गटाचं तेच म्हणणं आहे की एकदा नावं तर तुम्ही जाहीर करा. निवडणूक आयोगानं शरद पवार गटाची सुनावणी प्रथम घ्यावी असं कॅव्हेट जयंत पाटील यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेलं आहे. निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2 गट आहेत हे मान्य केलेलं आहे. ते मान्य केलेलं आहे म्हणूनच पुढे सुनावणी सुरू आहे. म्हणजे शरद पवार गटाचं जे म्हणणं आहे की आमच्या पक्षात 2 गट नाहीयेत, एक गट फक्त बाहेर पडला, ते निवडणूक आयोगाला मान्य नाहीये. शरद पवार गटानं 4 आठवड्याचा वेळ आयोगाकडे वाढवून मागितलाय. 8 सप्टेंबरपर्यंत निवडणूक आयोगाने सांगितलं होतं की तुम्ही उत्तरं द्या आणि त्यानंतरच ह्या सगळ्या गोष्टी ह्या आपल्याला दिसतंय की सध्या सुरू आहेत, की ज्याच्यावरती अद्यापही सुनावणी सुरू आहे आणि ती खूप इंटरेस्टिंग वळणावरती आलेली आहे. भारतीय निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था आहे. ती स्वायत्त संस्था कोणाच्या तरी प्रभाव क्षेत्रामध्ये काम करते असं म्हणतात, पण त्याच्यासाठी म्हणजे ती प्रभाव क्षेत्रात काम करते की करत नाही याचं उत्तर हे सर्वोच्च न्यायालय देईल. कारण सर्वोच्च न्यायालयाने हे म्हटलेलं आहे की विधिमंडळाचे अध्यक्ष असतील किंवा केंद्रीय निवडणूक आयोग असेल तो स्वायत्त आहे. त्या स्वायत्त असण्याचा त्यांच्या जे काही ज्युरिडिक्शन आहे त्याच्यामध्ये ते वापर करू शकतात. पण सर्वोच्च न्यायालयाला हा पूर्ण अधिकार आहे की सर्वोच्च न्यायालय एकदा निवडणूक आयोगानं दिलेला जो निकाल आहे, जो निवाडा आहे, तो निवाडा कायद्याच्या चौकटीत बसतो की नाही याची पडताळणी करू शकते. आत्तापर्यंत असं दिसतंय की केंद्रीय निवडणूक आयोगाने जेवढे म्हणून निवाडे दिलेले आहेत, कुणाला आवडो किंवा न आवडो, ही वस्तुस्थिती आहे की निवडणूक आयोगाचं हे प्रोगेटिव्ह आहे की ते ठरवतात की पक्षाचं चिन्ह आणि नाव कोणाला द्यायचं आणि त्याच्यासाठी एक ट्रिपल टेस्ट आहे. त्यात सगळ्या बहुसंख्य आता हे काय अजित पवार गटाने जे 1.5 लाख शपथपत्र, शरद पवार गटाने 40,000 शपथपत्र वगैरे अशी जी उपस्थित केली आहेत, निवडणूक आयोग अशा पद्धतीनं कुठेही पडताळणी करू शकत नाही. ती करायची म्हटली तर त्यांना कित्येक महिन्यांनी वर्ष जातील. त्याच्यात अनेक कॉम्प्लिकेशन्स क्रिएट होते. जसं मागच्या वेळेलाही बॉन्डच खोटे घेतले, शपथपत्रच खोटी आहेत वगैरे म्हटलं गेलं, जसं आताही होतं. त्यामुळे निवडणूक आयोग सहज सोप्या ट्रिपल टेस्टमधल्या कुठल्या तरी एका टेस्टच्या आधारावरती हे निकाल देऊ शकतं. त्याची स्क्रुटनी, त्यांनी दिलेला निवाडा योग्य की अयोग्य याची स्क्रुटनी करण्याचा पूर्ण अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यानंतर आपण असं म्हणू शकतो की ह्या ज्या स्वायत्त संस्था आहेत त्या कुठल्या तरी एका बाजूला झुकलेल्या आहेत किंवा नाही. बाकीचा अंदाज तर तुम्हाला आहे की सध्या ज्या पद्धतीनं सत्ता मिळवणं, सत्ता टिकवणं, सगळेच पक्ष म्हणजे महाराष्ट्रात सुद्धा 2019चा जो प्रयोग झाला तो पुन्हा प्रयोग हाणून पाडण्यासाठी म्हणून जो प्रयोग झाला आणि आता श्री अजित पवार यांचं सत्तेमध्ये सहभागी होणं, याच्यामध्ये सगळं काही फेअर आणि व्यवस्थित चालू आहे असं जर कोणी म्हणत असेल तर ते खूप धाडस आहे. थांबूया आपण इथे. निवडणूक आयोगासमोर ही सुरू असलेली सुनावणी महाराष्ट्राच्या आगामी राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. ती भलेही कायद्याचा किस वाटेल, पण तो किस पडणं गरजेचं आहे. कारण जोपर्यंत शरद पवार हे बेकायदेशीर अध्यक्ष आहेत हे सिद्ध होत नाही तोपर्यंत अजित पवारांना पक्ष मिळत नाही. आणि जोपर्यंत अजित पवार यांच्याकडे गेलेले आमदार म्हणजे पक्ष आहे असं नव्हे हे निवडणूक आयोगासमोर शरद पवार गट सिद्ध करत नाही तोपर्यंत शरद पवार यांच्याकडे हा पक्ष राहणे नाही. म्हणून यातली प्रत्येक गोष्ट तपशीलवारानं आपण बघतोय. मी आणि एबीपी माझा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत. आम्हाला फॉलो करायला लागा आणि या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जर काही तुमच्या महत्त्वाच्या सूचना असतील तर त्या जरूर करा. कारण त्यातल्या बऱ्याच गोष्टी ह्या आम्ही लक्षपूर्वक करतो आणि त्यानुसार काही बदल करण्याचाही प्रयत्न करत असतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.